नमस्कार, मी आरती गणेशवीर, प्रभाग क्रमांक 13 ब ची महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर निलेश गावंडे सर व मला माझ्या नागरिकांनी भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यावे ही माझी नम्र विनंती. आपल्या सोबत आहेत अभिषेक वीर, ज्यांचा परिचय काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्या कामातूनच या प्रभागातील जनतेला त्यांचा परिचय आहे. त्यांच्या वहिनी आरती गणेशवीर या प्रभाग क्रमांक 14 ब राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहेत. तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊ की आपल्या प्रभागाचं विजन काय आहे, ते या प्रभागासाठी काय करू इच्छितात. अभिषेक भाऊ, आपलं स्वागत आहे खबरबात न्यूज मध्ये. नमस्कार दादा. आमच्या प्रभागामध्ये आमच्या वहिनी आरती गणेशवीर ह्या आम्ही त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहे. आणि आमचं एक कुटुंब साधारण घरातून त्या ठिकाणी आम्ही येतो. आमचा कोणताही राजकीय वारसा नाहीये. आणि आपल्या प्रभागामध्ये सर्व जनतेंना माहीत आहे की यांचा परिचय म्हणजे सर्वसाधारण घरातून आलेले जे लोक असतात त्यांना कोणत्याही अडचणी असल्या किंवा काही समस्या असल्या तर त्यांना घरी यायचं काम पडत नाही. आणि दुसरा विषय म्हणजे त्यांना काम करून घेण्याची आणि माहिती आहे की हात धरून आपण त्यांचं काम करून त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये म्हणजे आपला म्हणायचा अर्थ असा आहे की सामान्य नागरिकही आपल्याला केव्हाही त्यांची अडीअडचण सांगू शकतो आणि ते आपण सोडवण्यासाठी केव्हाही त्याच्या कामी पडू शकतात. त्या ठिकाणी आम्ही 24 तास लोकांच्या सेवेत राहू शकतो. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या प्रभागातील जे मुले असतील, यंग जनरेशन असेल, त्यांच्यासाठी आपण एक वाचनालयाची सुविधा त्या ठिकाणी करू. कारण आपले जे यंग जनरेशन आहे त्या ठिकाणी त्यांचा कुठंतरी वेळ भटकाव होऊ नये म्हणून आपण वाचनालय त्या ठिकाणी खोलणार आहोत. आणि वरिष्ठांसाठी जे आपले ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी आपण फिरायची व्यवस्था त्या ठिकाणी गार्डन म्हणून करू. आणि रोड रस्ते नाले तर आहेच, पण काही पण समस्या असल्या कोणत्याही असो, नगरपालिका असो, तहसील असो, कुठल्याही असो, आपण आपल्या प्रभागातील लोकांना त्या समस्या तात्पर्य तिथं जाऊन सोडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आपल्या वीर कुटुंबाच्या बाबतीत म्हणजे पहिल्यापासून आमचं कुटुंब हा साधारण आहे, पण जनतेच्या सेवेत नेहमीप्रमाणे आणि सातत्याने आमचा सगळ्या लोकांची सहवास आहे, संपर्क असतो. आणि आपण त्या ठिकाणी कुठेही गेलो तर लोकांची एकच भूमिका असते की हा माणूस आपल्यासाठी केव्हाही कुठेही अर्ध्या रात्रीही कामी येऊ शकतो. आणि आमचे बंधू गणेशवीर, त्यांचाही संपर्क सर्व शेतकऱ्यां मिळून मिसळून असतो. त्यासाठी आमच्या प्रभागातील लोकांना काही सांगायचं काम नाही आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे गावंडे सर यांनी आम्हाला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस आम्ही एकच सांगितलं, आम्ही सर्वसाधारण घरातून त्या ठिकाणी येतो. आणि सर, आमच्यामुळे तुम्हाला ह्या प्रभागामध्ये निश्चित तुम्ही राहा, कारण की आमचा संवाद एवढा आहे, सगळ्या लोकांसोबत परिचय एवढा आहे की घरगुती आम्ही कुठेही गेलो त्या लोकांना सहज माहित आहे की हे उमेदवार नगरसेवक पदाचे असले तरी गावंडे सरांचा परिचय सांगितला तर आपण नगरसेवकाकडे जाऊन आणि अध्यक्षाकडे जाऊन आपण त्या ठिकाणी सगळे कामं करून घेऊ शकतो. बरं, दोन शब्द आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांच्या संदर्भात, जे डॉक्टर निलेशजी गावंडे सर आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले गावंडे सर आहे. प्रत्येक चिखलीमध्ये कुठेही गेले तर गावंडे सरांचं नाव हे आज प्रत्येकाच्या मनामनात आहे. कारण की त्या माणसाच्या हाताला धरून लोक काम करून घेण्याची अपेक्षा लोकांची आहे आणि ती माणूसही त्या पद्धतीचा आहे. कोणतेही कामं असो, कोणतं पद नसताना त्या सगळ्या चिखलीवासियांचं त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे. गणपती असो, कुठं कोणत्याही कार्यक्रमात असो, ते नेहमी त्या ठिकाणी हजर असतात. म्हणजे आपलं म्हणायचा अर्थ सर्वसमावेशक नेतृत्व आहे समजा. हा, सर्वसामान्याचं नेतृत्व आहे. आणि आपल्या या जो प्रभाग आहे 13, तर या प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आहे असं वाटते तुम्हाला, की आपण आल्यानंतर जनतेने आपल्याला संधी दिली आपल्या वहिनींना? प्रभागामध्ये मुख्य समस्या अशी आहे की लोकांना त्या ठिकाणी 5 वर्ष
निवडणुकीच्या टायमाला या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी जातात, मतदान मागतात. हम्म. आणि दुसरा विषय म्हणजे आपण त्या प्रभागातल्या त्या समस्या 5 वर्ष आपण नेहमी लोकांच्या सतत अडचणीमध्ये किंवा संकटकाळी आपण हजर राहू. आणि रोड, रस्ते, नाल्या काही पण आपले कामं आखडले असतील, कोणतं गार्डनचा असो, कोणतं सभा मंडपचा असो, तेही कामं आपण त्या ठिकाणी मार्गी लावू. आणि लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे की आपण 5 वर्ष हे नगरसेवक नसून हे आपले घराचे व्यक्ती आहे. आणि आज अजितदादा पवार यांची सभा लागलेली आहे. आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि आपले जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आपल्या युतीचे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तर त्या संदर्भात आज अजितदादा आपल्या चिखली शहरात येणार आहेत. तर नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथे हजर राहावे. आणि अजितदादा इथं यायचं कारण एकच आहे की राष्ट्रवादी शिवसेनेची जी युती आहे, नगराध्यक्ष पदाचे निलेशजी गावंडे सर आहे, ह्या जनतेचं त्यांना प्रेम पाहायचं आहे की चिखलीवाशांचं प्रेम निलेश सरांवर किती आहे. आणि हे आज जनता दाखवून देईल की भरपूर असं त्या ठिकाणी जनतेचं निलेश गावंडे सरांवर प्रेम आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आपण जे काम करता ते विकास काम कसे करणार आहे हे जनता आज दाखवून देईल. आणि जनता किती पाठिंबा या ठिकाणी आहे चिखलीवाशांचा तेही दाखवून देईल. आणि निलेश गावंडे सर निश्चितच भरपूर मतांनी या ठिकाणी प्रचंड विजयी होतील. आपल्या प्रभागातल्या नागरिकांना, एक आपल्या वहिनींसाठी, आरतीताईसाठी काय आवाहन कराल? प्रभागातील लोकांना एवढं सांगू इच्छितो, आमच्या वहिनी आरती गणेश वीर या नगरसेवका पदासाठी त्या ठिकाणी उभे आहे. त्यासाठी आपण एकच सांगणार आहे की तुम्ही भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आणि अशीच तुमची साथ राहू द्या. आम्ही सर्वसाधारण घरातून आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. आणि जीवनातही ज्या वेळेस अडचण पडली, कोणतं पद असो किंवा नसो, तरी आम्ही तात्पर्यंत तुमच्या समस्या सोडवण्याचं कारण ह्या ठिकाणी करू, एवढंच विनंती करतो. आणि जनता जी आहे प्रभागातली त्यांना आपला परिवारही समजतात. अभिषेक वीर यांना या शुभेच्छा त्यांच्या कार्यासाठी. चला, थांबतो.